गुड आफ्टरनून सर्वांना. तर आम्ही निघालो आहोत मूवीला. नरसिम्हा मूवी आहे. तर सकाळचे सगळे कामं वगैरे आवरले, 12:15 झाले होते. आय थिंक 1:45चा मूवी होता. सो आम्ही 12:30ला इथून निघलो माऊला. कारण माऊ नसता कम्फर्टेबल राहिला. माऊ मीन्स माझा मुलगा रुद्रांश, मी त्याला लाडाने माऊ म्हणते. तो साऊंडनी वगैरे थोडासा डिस्टर्ब झाला असता, त्याच्यामुळं मग त्याला नाही नेलं. पण असं काही नाही, त्याला आम्ही भरपूर फिरवत असतो. काही ठिकाणी तो सोबत असला तर ब्लॉग नाही घेता येत, नाही तर त्याच्या एवढं तो कोणी फिरत पण नसेल. त्याला आज इव्हिनिंगलासुद्धा आम्ही गार्डनला घेऊन जाणार आहे. ॲक्च्युअलमध्ये आम्ही त्याला दर सॅटर्डेला घेऊन जातो, कारण जसं आपल्याला चेंजेस लागतो तसं त्यांना पण बाहेर नेलं की त्यांचा पण मूड फ्रेश होतो आणि चांगले ॲक्टिव्ह राहतात मग ते. त्याच्यामुळं आम्ही दर शनिवारी त्याला घेऊनच जात असतो. त्यानंतर आम्ही निघालो आता माय सिनेमाला. पहिले तर आम्ही कोहिनूरलाच जायचो, बट आता माय सिनेमाला जातोय म्हणजे जायला लागलो आहे, कारण 4-5 वर्ष तर बंदच होतं. बट आता चालू झालं. तर मग माझे मिस्टर म्हणले यावेळेस आपण माय सिनेमाला जाऊन बघू स्क्रीन क्वालिटी वगैरे कसं आहे काय आहे. तर मग त्यांनी रात्रीच तिकीट बुक केले होते नरसिम्हा मूवीचे. आणि आमच्या दोघांना ना असे फायटिंगचे किंवा देवाचे, असे महाराजांचे असे पिक्चर पाहायला जास्त आवडतात. म्हणजे आता तसे रडके वगैरे नाही आवडत. जरी आम्ही लव्ह मॅरेज केलं असलं तरी पण आम्हाला नाही का असे जास्त रडके. आता ते सय्यारा पिक्चर पण निघलं आहे, पण बरेचसे लोक असे रडतात ना, म्हणजे इन्स्टाला मी व्हिडिओ पण बघितले, असे इमोशनल होतात त्या मूवीला. मला 5 मिनटं वाटलं बापरे एवढा रडका मूवी. मी आत्ताचे जर या लोकांनी जर माहेरची साडी मूवी बघितला असता तर मग किती रडले असते. असेल त्याच्यात काही इमोशन्स वगैरे, आय नो, बट एवढं काही नाही आहे की ज्याच्यामुळे रडणं वगैरे अतिच दाखवले, ओव्हर ॲक्टिंग. हे आमचं कॉलेज आहे. इथं मी 11वी-12वीला होते. आम्हाला तर ते सय्यारा पिक्चरच बघू वाटला नाही. आम्ही नरसिंहालाच जायचं ठरवलं होतं. मला बरेच जण मूवीचं सांगितलं, म्हणले सय्याराला चालली आहे का, म्हटलं नाही, आम्हाला असे रडके पिक्चर आवडतच नाही, आम्ही नरसिंहालाच जाणार. आम्हाला जास्त करून असेच पिक्चर आवडतात. सो आता आम्ही फायनली टच झालो आहे माय सिनेमाच्या रोडला. हे डीमार्टला तर आज खूप गर्दी असते सॅटर्डे संडेची. मागच्या वेळेस मी किराणा भरायला सॅटर्डेला चुकून गेले होते, ह्यांना सुट्टी होती म्हणून, पण खूप गर्दी होती. तर फायनली पोचलो आहे आम्ही माय सिनेमामध्ये. तुम्ही पाहू शकता थोडंसं चेंजेस, बाहेरचं थोडं सेम आहे, बट इथून पुढं थोडंसं वाटते चेंज. आता आत गेल्यावर बघूया नेमकं कसं चेंजेस केलं आहे काय. छानच आहे. सगळ्यात टॉपला होतं पहिले माय सिनेमा आपल्या नगरमध्ये, त्याच्यानंतर कोहिनूर आलं. माय सिनेमाचं काम चालू होतं एवढे दिवस, आता काम केले त्यांनी कंप्लीट. त्याच्यामुळं इथं स्क्रीन आय थिंक माझे मिस्टर म्हणत होते 5-6 स्क्रीन आहे तिथे. त्याच्यामुळं आता इथून पुढची मूवी तरी आम्ही इथंच पाहायला येणार. बघू आता पुढं आतमध्ये कसे चेंजेस केलेत काही पाहू आपण सगळे. तुम्हाला पण जर आवडलं माय सिनेमाचं माझ्या व्लॉगमध्ये लोकेशन चेक केल्यावर तर नक्की या तुम्ही. आता पाहू शकता तुम्ही, आम्ही आता वर चाललो आहे, मी माझे मिस्टर. माझा कॅमेरा कधी कुठं जातो ॲडजस्ट करा, जाऊ द्या. पायी चालले होते त्याच्यामुळे पायऱ्यांमुळे इकडे तिकडे बघितलं नाही. पाहू शकता तुम्ही आत किती छान वाटतं आहे. म्हणजे वाटत नाही हा माय सिनेमा, असं वाटते परत कोहिनूर मॉलला चालू आहे. ही स्क्रीन 2 इथं आम्ही जाणार आहे थोड्या वेळाने. इथं 5-6 स्क्रीन आहे, ही स्क्रीन 1 आहे. पहा तुम्ही किती छान हॉल आहे, एकदम प्रोफेशनल आणि थोडंसं कोहिनूरमध्ये आल्यासारखंच वाटतं आहे. पॉपकॉर्न वगैरे इथं घ्यायला जागा आहे. माझे मिस्टर वाट बघतात कधी जायचं. आता 1 वाजून गेला होता ना, कारण 1:45चा टायमिंग दिलं त्या तिकीटवर. ते म्हणतात आता 1 वाजले, आता गर्दी चालू झाली ती. 1:10 झाले तरी आम्हाला मूवीला आतमध्ये जायला. आता गॉगल वाटतं ते 3D आहे ना मूवी, त्याच्यामुळं गॉगल, मी तर फर्स्ट टाईम बघते 3D मूवी. मला माहीतच नाही 3D वगैरे काय होतं किंवा आहे हे माहीत नव्हतं. आज समजलं, ऐकून होते फक्त. म्हटलं आज चला 3D मूवीचा पण आनंद घेऊया. मूवी स्टार्ट झाली, मी काय अख्ख्या मूवीचा ब्लॉग नाही घेतला. हे बघा मूवी स्टार्ट झालेली आहे. छान आहे तसा मूवी, मी पूर्ण बघितला. अशा गोष्टी लहान मुलांना दाखवल्या पाहिजे, जेणेकरून त्यांना समजतात मग या सगळ्या गोष्टी. आपण जर दाखवलं तर त्यांना समजणार. मग इंटरव्हल झालं, थोडं खायला वगैरे आणलं.
तिथं समोसेच होते, फक्त मला वडापाव किंवा पॅटीस हवं होतं, बट ॲडजस्ट केलं. हा मूवीचा एंड आहे. विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला, पाहू शकता तुम्ही. नरसिंहाचा अवतार म्हणजे खूप तापट, खूप ॲग्रेसिव्ह झाले होते ते हिरण्यकशिपू याचा वध करायला. हा हिरण्यकशिपूचा मुलगा आहे प्रल्हाद. त्याच्या सांगण्यावरून, त्याच्या भक्तीने ते प्रकट झाले. तुम्ही पूर्ण मूवी नक्की बघा, मग तुम्हाला नक्की समजेल. खूप छान मूवी आहे. तर आता मूवी संपला, आम्ही निघालो आहे घरी म्हणजे मला ॲक्च्युअलमध्ये बाजारात जायचं आहे. थोडासा उभा ब्लॉग झाला. आता आम्ही निघालो होतो, बट पाऊस चालू झाला. निघताना गाडी काढताना थोडाच होता, मग पुढे गेलो जास्त लागला, मग साईडला जरा वेळ थांबलो, मग थोडं परत कमी झालं, मग निघालो. अचानकच पाऊस आला, एवढा वेळ आत होतो तेव्हा नाही आला, आणि नेमकं बाहेर निघायच्या वेळेस आला. असो, मग आता आम्ही निघालो आहे कापड बाजारामध्ये, म्हणजे आडते बाजारला चाललो आहे. थोडीशी मला शिकेकाई पावडर वगैरे, शेवग्याच्या शेंगाच्या पाल्याची पावडर घ्यायची. पाहू शकता तुम्ही बालिकाश्रम रोडला उन्ही, आणि तिकडे पाईपलाईनला पाऊस होता. कसं वातावरण आहे बघा आता. इथं तर काहीच पाऊस नाही. आता आम्ही कापड बाजारात पोचलो आहे. आता आले मी त्या आयुर्वेदिक दुकानात आडते बाजारच्या. इथून मला शेवग्याच्या शेंगाच्या पाल्याची पावडर घ्यायची होती, मोरेंगो पावडर म्हणतात त्याला. तर ती पावडर घेतली, शिकेकाई पावडर घेतली, आणि चालले मी ती पावडर, पाण्याची पावडर पाण्यात घालून पिते. तुम्हाला माहितीच आहे मला वेट लॉस करायचं आहे. खूप जाड झाले मी. पहिले मी खूप बारीक होते. सो असा होता आजचा ब्लॉग. ओके, बाय.